आज आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारी कुरकुरीत अशी इन्स्टंट जिलेबी कशी करायची ते बघणार आहोत. अचूक प्रमाण आणि काही टिप्स वापरल्या की जिलेबी अगदी परफेक्ट बनते. 15 ऑगस्ट आला ना की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे जिलेबी. आणि प्रत्येकाच्या घरी ना विकतची जिलेबी ही आणली जाते. पण आज तुम्हाला मी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने जिलेबी कशी करायची ते दाखवणार आहे. तर यंदा विकतची जिलेबी आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी ही जिलेबी नक्की ट्राय करून पहा. सुरुवातीला आपल्याला जिलेबीचा पाक तयार करायचा आहे. त्यासाठी पसरट भांडं न घेता थोडंसं हाईट असणारा आपल्याला टोप घ्यायचा आहे. म्हणजे कमी पाक जरी असला ना तरी जिलेबी त्यामध्ये व्यवस्थित बुडली जाते. मेजरिंग कपाने मोजून मी इथे 1.5 कप एवढी साखर घेतेय. तुम्ही घरातली कोणतीही एखाद्या वाटीने 1.5 कप साखर घेऊ शकता. ज्या कपाने आपण साखर घेतली बरोबर त्याची अर्धी म्हणजे मी इथं 1.25 कप एवढं पाणी घातलेलं आहे. साखर बुडेल एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. 2 वेलची मधोमध फोडून घातल्यात, पाव चमचा फूड कलर आणि 7 ते 8 केसरच्या काड्या घालायच्या. गॅस आता चालू करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं उकळवून घ्यायचंय. साखरेचा आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे, पण पाक खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळी असायला नको. एक तरी पाक तयार झाला, हाताला असा थोडासा चिकट पाक लागला आणि अशी हलकीशी तार धरून ती तुटायला लागली की आपला पाक परफेक्ट झाला असं समजायचं. पाक खूप जास्त जर घट्ट झाला तर जिलेबीच्या आतपर्यंत पाक शोषला जात नाही आणि पाक जर कच्चा राहिला तर जिलेबी त्यामध्ये मऊ पडते. आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे आपला जो पाक आहे तो तयार झाला, यावरती झाकण ठेवायचं आहे. जिलेबीसाठी लागणार आता आपण बॅटर तयार करून घेऊया. एका बाउलमध्ये मी 1 कप एवढा मैदा घेतलाय. ज्या कपाने आपण साखर घेतली त्याच कपाने 1 कप मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचंय आणि तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय. यामुळे आपली जी जिलेबी आहे ती छान कुरकुरीत तयार होते. आपण इन्स्टंट जिलेबी बनवतोय त्यासाठी इथे आपण 1 इनो पॅकेट घेतलेला आहे. हे पूर्ण इनो पॅकेट यामध्ये घालायचंय आणि पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. पीठ भिजवण्यासाठी इथे मी ज्या कपाने आपण साखर आणि पीठ घेतलं त्याच कपाने पाणी घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी घालायचंय आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय. मैद्यामध्ये खूप पटकन गुठळ्या होतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचंय आणि हे पीठ भिजवून घ्यायचंय. एकदम पाणी घातलं ना तर पिठाच्या खूप जास्त गुठळ्या तयार होतील. पीठ खूप जास्त जर घट्ट झालं तर जिलेबी व्यवस्थित पडत नाही आणि खूप जास्त जर पातळ झालं तर जिलेबी चपटी तयार होते. त्यामुळे इथे दाखवते त्या पद्धतीने या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. 1 कप आपण पाणी घेतलेलं त्यातलं आपलं 2 ते 3 चमचे पाणी शिल्लक राहिलंय आणि आपलं मिश्रण इथं बनवून तयार झालेलं आहे. जिलेबी पाडण्यासाठी इथे मी एक पायपिंग बॅग घेतली आहे. तुम्हाला ही पायपिंग बॅग कोणत्याही केकच्या दुकानामध्ये अगदी इझिली मिळून जाईल. पायपिंग बॅग जर नसेल तर तुम्ही याऐवजी घरातील कोणतीही दुधाची पिशवी या ठिकाणी वापरू शकता. मिश्रण भरून घेतल्यानंतर ह्याचं वरचं जे तोंड आहे ते आपल्याला बंद करून घ्यायचंय. मी याला थोडासा पीळ मारून याला एक रबर लावून घेतेय किंवा एखादी जर क्लिप असेल तर ती क्लिप सुद्धा तुम्ही इथे लावू शकता किंवा मार्केटमध्ये तुम्हाला जिलेबी पाडण्यासाठीची प्लास्टिक बॉटल सुद्धा मिळते. आता याचं वरचं तोंड आहे ना ते थोडंसं कट करून घ्यायचंय. तेल इथं मीडियम गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा मीडियमच ठेवायची आणि इथे दाखवतेय त्या पद्धतीने गोलाकार अशी जिलेबी घालून घ्यायची. जिलेबी घालायला आपण काही इथे हलवाई नाहीये, त्यामुळे काही अगदी परफेक्ट आकारामध्ये आपली जिलेबी येत नाही. पण जिलेबीचा आकार जरी वेडावाकडा आला ना तरी चवीमध्ये मात्र काही बदल होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची की जिलेबी तेलामध्ये सोडत असताना तेल व्यवस्थित तापलेलं असेल तर जिलेबी व्यवस्थित गोलाकार होते आणि जर तेल व्यवस्थित तापलेलं नसेल तर जिलेबीचा आकार थोडासा चपटा होतो. आता दोन्ही साईडनं छान कुरकुरीत होईपर्यंत आपण जिलेबी तळून घेतली. तळल्यानंतर जिलेबी लगेचच मी इथे कोमट पाकामध्ये घातलेली आहे. आपण ज्या पाकामध्ये जिलेबी घालणार आहोत तो पाक थोडासा कोमट असायला हवा, म्हणजे आपण बोट घातल्यानंतर ते आपल्याला हलकसं गरम लागलं पाहिजे. यामुळे जिलेबीच्या आतपर्यंत पाक छान शोषला जातो. आता पाकामध्ये जिलेबी घातली आहे तोपर्यंत दुसरा घाणा करून घ्यायचा. दुसरा घाणा तळेपर्यंत साधारण एक 5 ते 7 मिनिटं जिलेबी आपली पाकामध्येच मुरवून घ्यायची आहे. दोन्ही साईडनं आलटी-पलटी मध्ये करून घ्यायची आणि बघा आतून अगदी रसरशीत जिलेबी तयार होते. पाक व्यवस्थित शोषला जातो. पाक खूप जास्त जर घट्ट असेल तर तो आतपर्यंत मुरत नाही. आता ही जिलेबी आपण काढून एका चाळणीवरती ठेवायची आहे. यामुळे जिलेबीतला जो एक्स्ट्राचा पाक आहे तो निघून जातो आणि जिलेबी अजिबात चिकट होत नाही. आपला दुसरा घाणा सुद्धा तळून झालेला आहे, तो लगेचच मी या पाकामध्ये घालतीये आणि या पद्धतीने आता मी बाकीची सगळी जिलेबी तयार करून घेतेय. जिलेबी अगदी मस्त रसरशीत तयार होते. तुम्ही यापूर्वी जर कधी केली नसेल ना तर या पद्धतीने जिलेबी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही अगदी परफेक्ट जिलेबी तयार करू शकता. देवाला नैवेद्यासाठी असो किंवा एखादा सणवार असो, कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असला तर गोडाचा पदार्थ हा लागतोच. एक जिलेबी मी तुम्हाला इथे तोडून दाखवणार आहे. जिलेबी बघा वरून छान कुरकुरीत आणि आतून अगदी रसरशीत तयार होते. पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार.
पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.